दादा तळागाळातील नाव ओळखणारे खरे नेते होते. अजितदादा गेल्यामुळं महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतातील अजितदादांना ओळखणारे जेवढे असतील सर्वांना दुःख झालंय. आणि अजितदादा गेल्यानंतर त्या दिवशी टीव्हीवर असेल, मोबाईलवर असेल, प्रत्येकाच्या मनात ही अशी घटना व्हायला नव्हती पाहिजे. आणि दादा गेल्यानंतर जे पूर्ण महाराष्ट्राला दुःख झालं त्यात आपण सर्व सामील आहोत. परंतु दादांची भेट ज्यावेळेस मीनाक्षी शोरूमचं उद्घाटन होतं त्यावेळेस मोबाईलचा एवढा वापर नव्हता. परंतु गेल्यानंतर उद्घाटन झाल्यानंतर दादा ज्यावेळेस निघाले त्यावेळेस दादांसोबत आम्हाला एक फोटो घ्यायचा होता. त्यावेळेस संतोष तेलोरे आणि आम्ही दादांना म्हणलो फोटो घ्यायचा आहे. तर दादांनी दादांचे जे सिक्युरिटी गार्ड होते त्यांना बाजूला सरकवलं आणि आम्हाला दोघांना शेजारी उभा राहून फोटो काढला. म्हणजे तळागाळातली नाव ओळखणारा खरा नेता म्हणजे अजितदादा. आणि आणखीन एक प्रसंग असा घडला की ज्यावेळेस अजितदादा सोनेला येणार होते त्यावेळेस नामदार साहेब ज्या चहाच्या दुकानात बदामाच्या झाडाखाली बसून सर्वसामान्य लोकांसोबत बसून चहा घेतात, ही बातमी पूर्ण महाराष्ट्रामध्ये की सर्वसामान्य लोकांसोबत चहा घेणारा हा आमदार मला त्या ठिकाणी चहा घ्यायचा. त्यावेळेस अजितदादा ज्यावेळेस आले त्यावेळेस त्याच बदामाच्या झाडाखाली आमदार साहेब आणि चहा घ्यायला थांबले. म्हणजे किती एकदम जेवढे त्यांचे जे कार्यकर्ते असतील, नेते असतील, आमदार असतील यांच्यावर प्रेम करणारा माणूस म्हणजे अजितदादा. ज्यावेळेस सोने ग्रामपंचायतला माझी वसुंधरा मार्फत बक्षीस भेटलं त्यावेळेस आम्ही सर्व ग्रामपंचायत टीम आम्ही बक्षीस घ्यायला गेलो. त्यावेळेस ज्यावेळेस आमचा नंबर आला त्यावेळेस अजितदादा इतक्या गर्दीत ते म्हणले अरे गडाख साहेबांच्या गावातले सोने म्हणजे गडाख साहेबांच्या गावातले. म्हणजे इतकी ओळख ठेवणारा हा जाणता राजा आपल्याकडून आज गेला. या राजाला मी माझ्या अहमदनगर जिल्हा कुंभार समाज संघटनेच्या वतीने त्याचप्रमाणे नेवासा तालुका वकील संघाच्या वतीने सोने ग्रामपंचायत वतीने आणि माझ्या बोरळी कुटुंबाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांबतो.